नमस्कार मित्रांनो, मी राजेश खेले। आज मी तुमच्याशी एका वेगळ्याच विषयावर बोलायला आलेलो आहे आणि तो विषय आहे डाउजिंग। डाउजिंग बद्दल तुम्ही नक्कीच ऐकलं असेल, वाचलं असेल किंवा तुमच्यापैकी काही जण डाउजिंग करतही असतील। परंतु ज्यांनी डाउजिंग विषयी ऐकलेलं नाही, ज्यांना डाउजिंगच्या बद्दल विशेष माहिती नाही, अशा लोकांकरता हा व्हिडिओ खरं तर आपण बनवतो। मी बेसिकली ॲनिमेशन मध्ये एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम करतो। मी त्याच्याशिवाय म्युझिक थेरपिस्ट म्हणून पण काम करतो। करिअर रिपोर्ट्स पण मी तयार करतो आणि डाउजिंगची प्रॅक्टिस साधारणपणे मी 2015 पासून सुरू केलेली आहे। आणि डाउजिंग मला शिकवलं ते माझे गुरु विश्वनाथ हरी कुलकर्णी। रास्तापेठेत ते राहत होते। 2 वर्षापूर्वीच त्यांचं निधन झालं ॲट द एज ऑफ 89 इयर्स। तर त्यांच्याबरोबर 15 सालापासून मी डाउजिंग बद्दल चर्चा करत होतो, डाउजिंग बद्दलची माहिती घेत होतो। डाउजिंग त्यांनी प्रत्यक्ष कसं केलं जातं, डाउजिंग मधनं कुठल्या कुठल्या विषयांची उत्तर तुम्हाला मिळू शकतात आणि असे अनेक विषय मी त्यांच्याबरोबर चर्चा केली। करिअर रिपोर्ट्स करत असताना पण मी डाउजिंग टेक्निकचा उपयोग करतो, कारण मला जास्तीत जास्त उत्तर अचूक हवी असतात किंवा ते पालकांना हवी असतात, विद्यार्थ्यांना हवी असतात। आणि सगळ्या टेक्निक्स म्हणजे स्ट्रक्चर ऑफ इंटेलिजन्स, त्याच्यानंतर DMIT म्हणजे डर्मेटोग्राफिक्स मल्टिपल इंटेलिजन्स अनालिसिस टेस्ट असं ज्याला म्हणतात, ती टेस्ट आणि डाउजिंग आणि मग मुलांचे फोटो आणि असं अनेक मटेरियल मी मुलांकडनं मागवतो, पालकांकडनं मागवतो आणि करिअर रिपोर्ट्स करतो। तर ते माझा अनुभव असा आहे की आतापर्यंत 90 ते 95% वेळेला माझी उत्तरेही अचूक आलेली आहेत। अर्थात माझं त्याच्यात काही काय म्हणतात क्रेडिट नाही आहे। हे जे काही क्रेडिट असेल ते परमेश्वराचं क्रेडिट आहे असं म्हणू शकता। तर डाउजिंग बद्दल तुम्हाला विशेष माहिती मी याच्याकरता देतोय की हल्ली अनेक जण अस्थिरतेच्या जगात वावरत असतात। पण नोकरीमधली अस्थिरता असू शकते, व्यवसायातली अस्थिरता असू शकते, मानसिक दृष्ट्या काही अडचणी असू शकतात। असे वेगवेगळे विषय आणि वेगवेगळ्या प्रकारच्या शंका किंवा प्रॉब्लेम्स हे लोकांना असतात आणि मग लोक सहज अशी माहिती घेत असतात की माझ्या प्रॉब्लेमवर सोल्युशन कुठे मिळेल, मला कुठल्या मार्गाने उत्तर सापडेल। आणि असे अनेकच प्रश्न आहेत, म्हणजे खरं तर व्यावहारिक जीवनामध्ये माणसाच्या अनेक असे प्रश्न आहेत, त्याची उत्तरं आपल्याकडे नसतात। लॉजिकल ब्रेन वापरल्यानंतर पण आपल्याला उत्तर सापडतीलच असं सांगता येत नाही। तर त्यामुळे डाउजिंग टेक्निकचा वापर मी गेली 10 वर्ष करतोय। अर्थात ते खूप कमीत कमी लोकांकरता मी त्याचा उपयोग करायचो, परंतु आता माझे मित्र देवेंद्र दाते ते पण ज्योतिषीचा व्यवसाय करतात, DSKतच राहतात। तर त्यांनी मला असं सजेस्ट केलं की तुम्ही एक डाउजिंगवर छोटासा इंट्रोडक्टरी व्हिडिओ करा आणि म्हणून मी तुमच्यासमोर आज डाउजिंग विषयी बोलणार आहे। डाउजिंग बेसिकली किंवा ज्याला आपण लोलकशास्त्र असं म्हणू शकतो। तर आपण आपल्या हातामध्ये ते लोलक म्हणजे खाली पेंड्युलम असतो आणि त्याला एक दोरी असते वर, आणि ती दोरी जर आपण आपल्या हातात धरली आणि खाली म्हणजे टेबलवर मी वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट्स तयार करत असतो किंवा डाउजर करणारा जो आहे, डाउजिंग करणारी जी व्यक्ती आहे, त्याला वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट्स करायचे असतात। तर ते चार्ट्स केल्यानंतर मी माझं डाउजिंग करते वेळी तो जो पेंड्युलम आहे तो उत्तराच्या दिशेनं, उत्तर जर मिळायचं असेल तर माझ्या हातातला पेंड्युलम उत्तर मिळण्याच्या दृष्टिकोनातून ज्या दिशेला जायला पाहिजे, ज्या दिशेला म्हणजे तो जो पेंड्युलम आहे तो जर क्लॉकवाईज फिरला घड्याळाच्या काट्याप्रमाणे, तर त्याचं उत्तर हो
आहे पेंडुलमला उत्तर सापडलेलं, किंवा तो जो अँटी क्लॉक जो पेंडुलम फिरला तो उत्तर नाही, अशा अर्थी तो पेंडुलम किंवा त्याची मुवमेंट महत्वाची असते. आता अनेक जण मला प्रश्न असा विचारतात की पेंडुलम उजव्या बाजूला फिरला, ते उत्तर हो असं कोणी दिलं? तर त्याच्याकरता एक शास्त्र पाळायला लागतं. जो डावझर आहे किंवा जो डावझिंग करणारी व्यक्ती आहे त्यांनी एखाद्याचा प्रश्न त्याचं उत्तर शोधत असते वेळी अत्यंत निर्विकार अवस्थेत राहणं खूप महत्वाचं आहे आणि मगच तो प्रश्न विचारायचा असतो. इन अदर वर्ड्स, मी माझं इंडिव्हिज्युअल माइंड मास्टर माइंड बरोबर आणि मास्टर माइंड युनिव्हर्सल माइंड बरोबर आणि युनिव्हर्सल माइंड ज्याला आपण म्हणतो कॉस्मिक माइंड बरोबर ते लिंक मध्ये ट्यून्ड होतं आणि मला उत्तर कदाचित 2 ते 3 सेकंद किंवा 7-8 सेकंद किंवा कदाचित अर्धा मिनिट पर्यंत त्या वेळेत ते उत्तर हो किंवा नाही अशा पॉइंट ऑफ व्ह्यू ते उत्तर मिळतं. ही जी प्रोसेस आहे खूप महत्वाची आहे. आपण निर्विकार होत असतेवेळी थोडं मेडिटेशन जर आपण केलं तर आपण निर्विकार लगेच होऊ शकतो. कारण डावझर जो आहे त्याचा संबंध त्या पेंडुलमशी ती लिंक साधावी लागते. ऊर्जा आपली जी आहे आपल्यामधली ती ऊर्जा त्या पेंडुलमशी जुळावी लागते आणि मगच आपण निर्विकार झाल्यानंतर तो जो प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर 90, 95 किंवा 100% वेळेला योग्य असं येतं. याचा अर्थ तुम्ही असा लावू शकता की भारतीय अध्यात्मशास्त्रामध्ये आपण असं मानतो की आपल्या विषयीचं जे काही आपल्या आयुष्यात जे काही घडायचं आहे प्रत्येक दिवसाचं प्रत्येक क्षणाचं हे डॉक्युमेंटेशन ऑलरेडी कुठेतरी करून ठेवलेलं आहे. तर ते कुठे केलेलं असेल तर आपण चित्रगुप्ताची डायरी किंवा चित्रगुप्ताच्या पुस्तकाने प्रत्येकाच्या जीवनाबद्दलची उत्तरं लिहून ठेवलेली आहेत आणि त्यावर हुकूमच आपल्या आयुष्यात काही काही गोष्टी घडत असतात किंवा प्रत्येक गोष्ट घडत असते. त्यामुळे आकाशात कुठेतरी चित्रगुप्त आहे, आकाशात कुठेतरी त्याची वही मेंटेन केलेली आहे किंवा आपला कर्माचा हिशोब त्या वहीत लिहून ठेवलेला आहे. तर ती चित्रगुप्तानी जी डायरी मेंटेन केलेली आहे किंवा आपल्या कर्माचा हिशोब ज्या वहीत लिहून ठेवलेला आहे तर ती कुठे आहे तर आकाशात कुठेतरी. आणि म्हणून त्याला अमेरिकन लोकांनी आकाशिक रेकॉर्ड्स असं नाव दिलं. म्हणजे डावझिंगचा दुसरा शब्द किंवा दुसरा अर्थ आकाशिक रेकॉर्ड्स म्हणून देखील प्रचलित आहे. कारण आपल्या जीवनातल्या कुठल्याही अडचणींवरची उत्तरं डावझिंगमधनं सहजासहजी शोधता येतात. आणि हे सगळं मी तुम्हाला सांगतोय ते याच्याकरता की तुम्हालाही या गोष्टींचा उपयोग व्हावा. तुम्हाला जर काही अडचणी असतील, तुमच्याही काही शंका असतील किंवा अधिक काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्हालाही डावझिंगचा उपयोग करता येईल. ती सेवा मी डेफिनेटली तुम्हाला देईन आणि त्याच्याकरता मात्र मी 450 रुपये तुमच्या 4 ते 5 प्रश्नांकरता याचं शुल्क निर्धारित केलेलं आहे. पण मला असं वाटतं की ते तुलनेनं बऱ्यापैकी अफोर्डेबल आहे. हे तुम्हाला मी सगळं सांगण्याकरता एका पुस्तकाचा आधार घेतलेला आहे. ते पुस्तक म्हणजे माझे डावझिंगचे गुरु विश्वनाथ हरी कुलकर्णी यांनी डावझिंग नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. जवळजवळ 250 पानांचं पुस्तक आहे. तर डावझिंग हा विषय खूप गूढ आहे, भरपूर नॉलेज आहे त्याच्यामध्ये. तर हे सगळं नॉलेज तुम्हाला द्यायचं असेल तर डेफिनेटली बराच वेळ जाईल. पण आपला इंट्रोडक्टरी व्हिडिओ असल्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगात किमान येईल आणि तुम्ही त्याचा उपयोग करून घ्याल, सकारात्मक उपयोग करून घ्याल. मित्रांनो, तुम्हाला डावझिंगच्या पॉइंट ऑफ व्ह्यू जर तुमच्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर पर्याय असा आहे आपल्याकडे की ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही ज्याच्याविषयी प्रश्न विचारायचे त्याचा एक फोटो, त्याच्या हस्ताक्षरामध्ये त्याची एक सही किंवा त्याचं एक हस्ताक्षर, त्याची बर्थ डेट ही लाल बॉलपेननं किंवा लाल
शाईच्या पेनानं तुम्ही लिहून ती जर मला पाठवली तर त्याच्यावरनं मला हे डाउजिंग करणं सहज शक्य आहे. आणि ऑनलाईन पद्धतीनं असल्यामुळे तुम्ही व्हॉट्सअपवर मला प्रश्न विचारू शकता, त्याची उत्तरं व्हॉट्सअपवर मी देऊ शकतो. बरेचदा असं होऊ शकेल की तुम्हाला मला व्यक्तिशः जर भेटायचं असेल तर तुम्ही मला व्यक्तिशाही भेटू शकता. व्यक्तिशः भेटल्यानंतर तुम्हाला या सगळ्या ज्या गोष्टी तुम्हाला आता मी सांगितल्या त्याची आवश्यकता नाहीये, कारण तुम्ही स्वतः माझ्यासमोर बसलेला असाल आणि तुम्हाला फक्त एक स्पर्श मी केला तर त्या स्पर्शातनं मला तुमची जी एनर्जी आहे ती मी सेन्स करू शकतो आणि तुमचा जो काही प्रश्न आहे तो तुम्ही व्यक्तिशः मला डायरेक्ट विचारल्यामुळे त्याचं डाउजिंग ताबडतोब करता येऊ शकतं. तर अशा दोन्ही माध्यमातून आपण ही सेवा समाजाकरता उपलब्ध करून दिलेली आहे, तर त्याचा तुम्ही जरूर लाभ घ्यावा. फोन नंबर आहे माझा 7559177711 आणि माझा ईमेल आयडी आहे rajeshkhele07@gmail.com. rajeshkhele07@gmail.com. ओके, याचे डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच मिळतील. तर तुम्ही आता बघितलं की हा पेंड्युलम घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरत होता, म्हणजे त्याचं उत्तर हो असं आहे. आणि हाच पेंड्युलम जेव्हा याच्या विरुद्ध दिशेला फिरेल अँटी क्लॉकवाईज तर त्याचं उत्तर नाही असं असतं. आणि अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न, अर्थात आपल्याला प्रत्येक जो आपला प्रश्न विचारणार आहे तर त्याच्या विषयाप्रमाणे आपण असे वेगवेगळे चार्ट्स तयार करत असतो आणि ह्या चार्ट्सप्रमाणे आपल्याला पर्सेंटेज म्हणजे मार्क किती मिळतील, किती टक्के यश मिळेल वगैरे असं सगळं, किंवा कुठल्या साईडमध्ये मी करिअर केलं पाहिजे त्याच्याविषयीचे चार्ट्स आहेत, मला किती पैसे मिळणार आहेत, माझा किती पगार वाढणार आहे वगैरे वगैरे, बिझनेसमध्ये मला कसं फायदा होईल, असे सगळे आम्ही असे वेगवेगळे चार्ट्स. आणि हे डाउजरने स्वतःच्या हातानं तयार जर केले तर अधिक त्याची शक्ती किंवा एनर्जी ही जास्त उपयोगात येते आणि त्याला त्याचं बेनिफिट 100% मिळतो आणि उत्तर अचूक मिळायला मदत होते. तर या दृष्टिकोनातून हे डाउजिंगचं शास्त्र, डाउजिंगचं टेक्निक तुम्हाला सगळ्यांना मला दाखवायचं होतं, तर हे तुम्हाला मी दाखवून झालेलं आहे. तर याचा तुम्ही नक्की तुमच्या जीवनामध्ये उपयोग करू शकता. धन्यवाद.